Good morning, all. In this lecture, we will start our next subject, new subject, Marketing Research Part 2, Semester 6, Unit number 1st. Application of Marketing Research Part 1st. In last semester, we were learn what is meant by marketing research, then marketing research design, then primary, secondary data collection method, and last unit आपण बघितला होता रिपोर्ट रायटिंग. ओके, जसं आपण मार्केटिंग मध्ये आता लर्न केलं होतं की जे 4 P's आहे, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन, ऍक्च्युअली हेच आपण डिटेल लर्न केले होते. ओके, सो त्याच्याच बेसला पुढे अनुसरून आपण मार्केटिंग रिसर्च लर्न करणार आहोत. म्हणजे मार्केटिंग रिसर्च मध्ये आपण कोणते ऍप्लिकेशन यूज करतो त्या बेसवरती फर्स्ट युनिट असेल. सो लेट्स स्टार्ट. Write down question number first. What is product research? Explain its feature. Product research and its feature. जसं की आपण बघितलं 4 P's आहेत, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. ओके, तेच आपण डिटेल बघणार आहोत इथे. सो प्रोडक्ट रिसर्च मध्ये डिटेल कोणत्या गोष्टीवरती फोकस केला जातो त्या बेसवरती फर्स्ट क्वेश्चन असेल. व्हॉट इज अ प्रोडक्ट रिसर्च? एक्सप्लेन इट्स फीचर. प्रोडक्ट रिसर्च इज अन इम्पॉर्टंट अँड फ्रिक्वेंटली यूज ब्रँड ऑफ मार्केटिंग रिसर्च. ओके, म्हणजे जिथे जास्त फोकस केला जातो असा एरिया कोणता आहे तर प्रोडक्ट रिसर्च असेल. सो प्रोडक्ट रिसर्च इज अन इम्पॉर्टंट अँड फ्रिक्वेंटली यूज ऑफ ब्रँड of marketing research that collect data or information about the features or characteristic of the product or services that are preferred by the consumer. म्हणजे आपल्याला इथे काय सांगायचं आहे तर प्रोडक्ट रिसर्च मध्ये काय आहे सेपरेट असं ना नथिंग. सो प्रोडक्ट रिसर्च कॉन्सन्ट्रेट ऑन प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक. ओके, आपण इथे काय करतो प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते फाइंड आउट करतो आणि कंझ्युमर कोणत्या टाइप्स ऑफ प्रोडक्टना प्रेफरन्स देत आहेत हे आपण ह्या रिसर्च मधून फाइंड आउट करणार आहोत. दॅट्स व्हाय हियर सेड हियर वी कलेक्ट डेटा और इन्फॉर्मेशन अबाउट द फीचर और कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्रोडक्ट. दॅट्स इट. इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे सेकंड सेंटेन्स आहे. ओके, प्रोडक्ट रिसर्च कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक that are preferred by the consumer. All types of organization, that is product or services, profit or non-profit making organization, regularly undertake a product research to fill up the gap between what does the consumer expect and what being the offer to them by the manufacturer. हा प्रोडक्ट रिसर्च का केला जातो? ऍक्च्युअली ज्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करत आहोत त्या ऍज पर दी कस्टमर एक्सपेक्टेशन आहेत का हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं असतं. ओके, सो इन सिंपल वर्ड द पर्पज ऑफ प्रोडक्ट रिसर्च इज टू फाइंड आउट कंझ्युमर एक्सपेक्टेशन अँड कंपनीज परफॉर्मन्स. ऍक्च्युअली कंपनीचा परफॉर्मन्स पण राईट आहे का हे आपण काय करतो इथे फाइंड आउट करतो. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट. पहिल्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलं? द प्रोडक्ट रिसर्च मीन्स the study about product characteristic plus study about product characteristic. एक सिंपल सेंटेन्स लिहायचं असेल. आणखी तुम्हाला ऍड करायचं असेल तर आपण अजून काय करतो? प्रोडक्ट रिसर्च फाइंड आउट कस्टमर एक्सपेक्टेशन अँड कंपनीज परफॉर्मन्स. कस्टमर एक्सपेक्टेशन अँड कंपनीज परफॉर्मन्स. दॅट्स इट. तो सेंटेन्स मस्ट आहे. ऍज इट इज लिहून घेऊ नका. सिंपल करता येईल तितकं करा. 1-2 सेंटेन्सेस फक्त आले पाहिजे. So definition 2 दिलेली आहे. प्रोडक्ट रिसर्च. From the marketing point of view, product means may be defined anything that can offer to customer to satisfy want and need. आपण काय म्हणतो? प्रोडक्ट जे काही कंपनीने ऑफर केलेलं आहे जेणेकरून तुमची नीड वॉन्ट ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. दॅट मीन्स प्रोडक्ट. इट इज द बंडल ऑफ टँजिबल अँड इनटँजिबल ॲट्रिब्यूट. ओके, प्रोडक्ट म्हणजेच काय आहे? इट इज द बंडल ऑफ टँजिबल अँड इनटँजिबल ॲट्रिब्यूट
This includes benefit, features, function, and use that a seller offer to buy a buyer for a purchases. Purchase करण्याच्या इंटेन्शनने आपण ह्या ज्या काही ऑफर देतो किंवा हे जे काही बेनिफिट देतो ते कंझ्युमरने परचेस करावे. सिंपल थिंग, प्रोडक्ट इज अ बंडल ऑफ टँजिबल अँड इनटँजिबल थिंग. जर प्रोडक्टची डेफिनेशन विचारली तर तुम्हाला सांगता आली पाहिजे प्रोडक्ट इज अ बंडल ऑफ टँजिबल अँड नॉन टँजिबल थिंग और attributes. Clear? Then second definition, product research may be defined as an exhaustive study of all those aspects involved in making and marketing a product. It deals with various areas of product mix such as product content, design, color of the product, packaging, designing, pricing, etc. 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 लक्षात ठेवा, जसं आपण म्हटलं की प्रोडक्ट रिसर्च कॉन्सन्ट्रेट ऑन प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते आपल्याला सांगता आले पाहिजे. प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय आहे मग? प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक मध्ये त्याची डिझाईन आहे प्रोडक्टची, प्रोडक्टचा कलर आहे, प्रोडक्टचा शेप आहे, प्रोडक्टची साईज आहे, प्रोडक्टची डिझाईन आहे, प्रोडक्टचं पॅकेजिंग आहे, प्रोडक्टचं लेबल आहे. These all content are included under product characteristic or product. ओके, या सगळ्यावरती आपण स्पेशल कॉन्सन्ट्रेट करतो की डिझाईन कशी असायला हवी, कंटेंट कसे इन्क्लूड करायचे, शेप कसा असायला हवा प्रोडक्टचा, या सगळ्या पार्ट वरती सेपरेट रिसर्च कंडक्ट केले जातात अंडर प्रोडक्ट. इज इट क्लियर? इंट्रोडक्टरी पार्ट अँड डेफिनेशन. नेक्स्ट, फीचर और कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोडक्ट रिसर्च. फीचर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोडक्ट रिसर्च. आता इथे तुम्हाला एक एका सेंटेन्स मध्ये एक्सप्लेनेशन. बरेचसे क्वेश्चन आपले अशाच टाइपचे आहेत, असे 7 पॉइंट नाहीये. फीचरचे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला 1 सेंटेन्स मध्ये बघायला मिळतील. काय आहे बघूया आपण प्रोडक्ट रिसर्चचे फीचर्स. प्रोडक्ट रिसर्च इज अन इम्पॉर्टंट अप्लाइड एरिया ऑफ मार्केटिंग रिसर्च undertaken by all types of product or services organization to collect and analyze data about the moving of goods and services from the producer to consumer. ओके, आता इथे काय सांगितलेलं आहे? प्रोडक्ट रिसर्च इज अन इम्पॉर्टंट अप्लाइड एरिया. अप्लाइड एरियाला अंडरलाईन करा. प्रोडक्ट रिसर्च इज अन इम्पॉर्टंट अप्लाइड एरिया ऑफ मार्केटिंग रिसर्च. It is undertaken by all types of product and services organization. म्हणजे असं नाही की इथे फक्त प्रोडक्ट म्हटल्यानंतर तुम्ही प्रोडक्टचाच विचार कराल. नो, प्रोडक्ट इज अ बंडल ऑफ टँजिबल अँड इनटँजिबल. म्हणजे तुम्ही सर्व्हिसेसला सुद्धा इथे प्रोडक्ट म्हटलेला आहे आणि प्रोडक्टला सुद्धा प्रोडक्ट म्हटलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज अंडरटेकन बाय ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्या सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं असेल आणि जे प्रोडक्ट आहे म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते प्रोडक्ट आहे. फॉर एक्झाम्पल, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एका सोपचं प्रोडक्शन घेते तर त्यांच्यासाठी सोप हे प्रोडक्ट आहे. सपोज एखादे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे त्यांच्यासाठी प्रोडक्ट काय आहे? लाईक अ सर्व्हिसेस. जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते त्यांच्यासाठी प्रोडक्ट आहे. मग ते कसं इफेक्टिव्ह प्रोव्हाइड करायला हवं? दॅट मीन्स प्रोडक्ट, हे लक्षात ठेवा. ओके, अप्लाइड का म्हटलेलं आहे? प्रोडक्ट रिसर्च इज अन इम्पॉर्टंट अप्लाइड एरिया. कारण असं नाही की आपण स्टडी केलाय, डेटा कलेक्ट केलाय, तो अनालाइज केलाय, दॅट्स इट. नो. सो इमिजिएटली तो अप्लाय करून बघतो आपण. फॉर एक्झाम्पल, आज आपण लक्सचं प्रोडक्शन घेतलं, लक्समध्ये थोडंसं व्हेरिएशन आणून आपण प्रोडक्ट सेल केलं. जसं आपण नेहमीच एक्झाम्पल घेतो फेअर अँड लवलीचं. मग विंटरवाली वेगळी, समरवाली वेगळी, मग असे वर त्याला फेअर अँड लवली म्हणायचं नाही, अगेन त्याला ग्लो अँड लवली म्हणायचं. माहित असेल सध्याची इश्यू. सो इमिजिएटली तुम्ही त्याला अप्लाय करून बघता, दिस इज गुड नॉट, आणि त्याचे जे काही फीडबॅक आहे म्हणून याला अप्लाइड रिसर्च सुद्धा म्हटले जाते. क्लिअर? सेकंड सेंटेन्स मध्ये सांगितले मग बाय ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन और प्रोडक्ट और सर्व्हिस ऑर्गनायझेशन टू कलेक्ट अनालाइज डेटा अबाउट मूव्हिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, फक्त सिंपल सेंटेन्स मेन्शन करा, दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑर्गनायझेशन, दॅट्स इट. इज इट क्लिअर? पहिल्या सेंटेन्स मध्ये अप्लाइड आलंच पाहिजे आणि दिस इज ऍप्लिकेबल फॉर ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स
प्रॉफिट मेकिंग, नॉन प्रॉफिट मेकिंग, बस. सेकंड, product research supply information about the desired characteristic of the product preference by the consumer. Product research supply information about the desired characteristic. Desired characteristic म्हणजे काय? Yes. As per the customer want, as per the customer expectation. म्हणजे कस्टमर असं म्हणत नाही की आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे थोड्याशा लार्ज क्वांटिटी मध्ये एक्सपेक्टेड असतात, म्हणून ते सोपची क्वांटिटी इन द सेन्स सोपची साईज ते एक्सपेक्टेड करतात का की एवढा मोठा सोप द्या आम्हाला. एक स्टँडर्ड साईज आहे की तितक्या साईज मध्ये काय आपल्या एक्सपेक्टेशन असतात, दॅट मीन्स डिझायर्ड एक्सपेक्टेशन. सो फॉर एक्झाम्पल कार आहे तर कार आम्हाला एवढीशी द्या असं म्हणतो का आपण? टाइप्स ऑफ फक्त त्याची बस होऊ नये, एसटी महामंडळाची गाडी होऊ नये एवढंच एक्सपेक्टेशन म्हणजे डिझायर कॅरेक्टरिस्टिक म्हणतो. इट्स डिपेंड्स ऑन टाइप्स ऑफ प्रोडक्ट. तुमचं प्रोडक्ट कोणता आहे याच्यावरून त्या गोष्टी डिसाइड होतात. सो प्रोडक्ट रिसर्च सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट द डिझायर कॅरेक्टरिस्टिक. डिझायर कॅरेक्टरिस्टिकला अंडरलाईन करा अँड प्रेफरन्स बाय कस्टमरला अंडरलाईन करा. Desired characteristic and preference by customer. Clear? Next, product research is conducted to identify new product opportunity in the existing market or to expand the existing product in the new market. काय सांगितले बघ, म्हणजे प्रोडक्ट रिसर्च मध्ये फक्त कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट केल्या का हो तुम्ही? नाही. तर इथे काय केलं आपण? हिअर वी फाइंड आउट न्यू ऑपॉर्च्युनिटी इन द एक्झिस्टिंग मार्केट. म्हणजे जसं आपलं दापोली मार्केट आपल्या सगळ्यांसाठी नोईंग आहे, माहिती आहे. मग दापोली मार्केटमध्ये कंझ्युमरला अजून काय बरं एक्सपेक्टेड आहे त्या गोष्टीवरती सुद्धा आपण तितकं कॉन्सन्ट्रेट करतो. दॅट मीन्स प्रोडक्ट रिसर्च. ओके. देन एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे ऑलरेडी आपण काय करतोय तर एका मोबाईलचं प्रोडक्शन घेतोय किंवा एका सोपचं घेतोय, एखाद्या ऑइलचं घेतोय, जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे. बट हिअर वी फाइंड आउट द न्यू मार्केट. दापोली मार्केटमध्ये तर आपण सेल करतोच आहोत, पण त्याचबरोबर प्रोडक्ट रिसर्चच्या अंडर हिअर वी फाइंड आउट द न्यू मार्केट बट एक्झिस्टिंग. न्यू प्रोडक्ट, एक्झिस्टिंग मार्केट, एक्झिस्टिंग प्रोडक्ट, न्यू मार्केट. क्लियर? एक शॉर्ट मध्ये फॉर्म्युला तयार केला तरी लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट पॉइंट नंबर 4. Product research is a continuous activity undertaken to modify, upgrade the product in terms of quality, quantity, design, size, shape, prevent of the product. Okay, म्हणजे आपण as per the customer expectation, here we always concentrate or modify the existing product. मग यामध्ये कशा पद्धतीचे चेंजेस आहेत हे तुम्हाला सांगणं वेगळं असं नाहीये. जसं आपण म्हणतो की खूप वर्षापासून आपण लाईफबॉय सोप बघतोय, पण तो तसाच आहे का हो लाईफबॉय? नाही. त्यामध्ये ऍड करणारे पर्सन पण डिफरंट आहे. देन त्यामध्ये त्यांनी ज्या काही बेसिक थिंग इन्क्लूड केलेले आहेत किंवा प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत ते, तरी ते प्रोडक्ट अजूनही सेल होते. जसं आपण म्हणतो ना की लक्स असेल, डव असेल, जे रुरल एरियामध्ये ते प्रोडक्ट जास्त सेल नाही होत. डव प्रोडक्ट आहे, डव सोप आहे, हा रुरल एरियामध्ये नाही सेल होत जास्त ऍज कम्पेअर टू लाईफबॉय. लक्षात येतंय? हा, हमाम असेल, लाईफबॉय असेल, लक्स असेल. सो इथे आपण काय करतोय? प्रोडक्ट मॉडिफाय करतोय, प्रोडक्ट अपग्रेड करतोय ऍज पर दी कस्टमर एक्सपेक्टेशन. एक्झाम्पल सांगता येतील? क्वालिटी मध्ये इम्प्रुव्हमेंट केली, क्वांटिटी मध्ये इम्प्रुव्हमेंट सांगा बरं. क्वांटिटी तर ऑब्विसली जास्त देत नाहीयेत, कमीच कमी देतात. सो क्वांटिटी मध्ये डिफरंट आणि असं सांगतील की त्यामध्ये आम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह केली आहे, दॅट्स वाय क्वांटिटी रिड्यूस केली. डिझाईन एखादी चेंज झालेलं एखादं एक्झाम्पल, एखादं प्रोडक्ट डिझाईन, साईज, शेप त्याच्याशी रिलेटेड सांगा. सेपरेट हा राईट. आधी कशी त्याची एक डब्बा होता, त्यामध्ये पावडर असायची. आता पेस्ट बऱ्याच वर्षापासून येत आहेत म्हणे.
बट सांगायला हरकत नाही ते ही एक्झाम्पल. देन साईज शेप, साईज साईजचं एक्झाम्पल सांगा. साईज मध्ये पण तुम्ही पेस्ट ऑइलचं एक्झाम्पल घेऊ शकता, डिटर्जंटचं एक्झाम्पल घेऊ शकताय, सोपचं एक्झाम्पल घेऊ शकताय. मेरी किसी को 10-12 लगने का पड़ता है. राईट, छान एक्झाम्पल. हो, साईज मध्ये आधी त्यांचे वेगळेच पॅकेट होते आणि आता 10चं लिटरली इतका छोटा पॅकेट आहे तो साईज मध्ये त्याने रिड्यूस केलेला आहे. शेप मध्ये सुद्धा आपण सांगू शकतो रिडक्शन आहे किंवा काही इन्क्रीज पण झालेले असतील. आपण फक्त त्या गोष्टीकडे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने घेणं महत्वाचं. हा, येस, पण त्याला सबस्टिट्यूट आहेत ना, पण ते काही कंझ्युमर कंझ्युमर तेच प्रोडक्ट परचेस करायला प्रेफरन्स देतात. दॅट्स वाय चालेल. चलो नेक्स्ट पॉइंट. Product research is conducted with the help of primary and secondary data on ad hoc or continuous basis. म्हणजे जसं म्हटलं आपण, product research conducted with the help of only primary data, no, only secondary data, no. इथे दोघांना सुद्धा आपण इम्पॉर्टन्स देतो आणि इथे डेटा जो आहे तो कलेक्ट करतो. जसं आपण सांगितलं की हा, तुमच्या काय एक्सपेक्टेशन होत्या अबाउट पर्टिक्युलर डिटर्जंट और सोप और ऑइल, हे कोणीतरी आधी लिहून ठेवलेलं आहे किंवा त्याच्यावरती आता जर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिकल बघितलं ना, मार्केटिंग रिसर्चचे खूप सारे थिसीस तुम्हाला बघायला मिळतील. इव्हन मी सुद्धा मार्केटिंग रिसर्च वरतीच रिसर्च करते, म्हणजे माझी जी पीएचडी आहे मार्केटिंग मध्ये. सो काही ना काही ह्यामध्ये अपग्रेडेशन होत असतात किंवा कंझ्युमर एक्सपेक्टेशन, कंझ्युमर बिहेवियर इज अनप्रिडिक्टेबल इन नेचर. म्हणजे असं नाही सांगू शकत की अरे मागच्या वर्षी कंझ्युमरचं एक्सपेक्टेशन ह्या पॉईंट वरती होतं. तर तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल आत्ताच बघितलं कोरोनाचं एक्सपेक्टेशन, म्हणजे आपण थोडंसं इररिलेव्हंट एक्झाम्पल घेतोय, बट सांगायचं इंटेन्शन काय आहे, जेव्हा कोरोना व्हायरस हा माहीत झाला आपल्याला तेव्हा आपण किती कॉन्शियस होतो, राईट? खूप कॉन्शियस होतो आपण, कुठे जाणं नाही काय नाही, मग ते सॅनिटायझर समथिंग वगैरे खूप कॉन्शियस. त्याच्यानंतर हा कोरोना सगळ्यांच्यासाठी आता हॅबिच्युअल झालेला आहे ना, ठीक आहे ओके, अशा मेंटॅलिटीचे पण हे पर्सन आपल्याला बघायला मिळतात, राईट? म्हणजे कंझ्युमरचं एक्सपेक्टेशन, कंझ्युमरचं बिहेवियर हे ऑलवेज कसं होतं तर चेंज होणार आहे. दॅट्स वाय प्रोडक्ट रिसर्च इज ऑलवेज कॉन्सन्ट्रेट ऑन प्रायमरी डेटा ॲज वेल ॲज सेकंडरी डेटा. क्लियर? नेक्स्ट point number 6. Product research is useful to bridge the gap between what attribute of the product the companies offered and the customer perception about the product. आता इथे शॉर्ट मध्ये करा. Product research is concentrate on companies performance and customer expectation. Product research concentrate on company's performance and customer expectation. म्हणजे यामधला जो गॅप आहे तो फाइंड आउट करण्याचं काम करतो. So product research is useful to bridge the gap between company's performance and company's performance and customer expectation. Okay. It means the characteristic of product or services that will satisfy and identify, recognize need or want of the consumer. म्हणजे इथे तुम्ही कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन नुसारच जातात ना, की वेगळं काही देण्याचा प्रयत्न करत आहात. जसं आमचे एक सर होते, ते ऑलवेज आम्हाला सांगायचे की काही ऍड ह्या टेलिव्हिजन वरती येतात, काही ऍड ह्या रेडिओ वरती येतात. आताचे यूथ जसे इंटरनेटला जास्त इम्पॉर्टन्स देतात, सो सम कंपनी प्रेफरन्स ऑन सोशल मीडिया फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. आणि काही प्रोडक्ट हे टेलिव्हिजन वरती दिले जात नाहीत. जसं जर तुम्ही बघितलं, हाय क्लासच्या कार कोणत्या आहेत सांगा? हा, त्याची ऍड तुम्ही टेलिव्हिजन वरती किती वेळा बघितली? ते त्यांना माहिती आहे की जे बाय करणारे ओनर आहेत ते कधी टीव्ही नाही बघत. सो हा त्यांचा एक
लिटरली इट्स प्रॅक्टिकल थिंग गाईज. हा ते काय विचार करतात आपण टेलिव्हिजन वरती काय ऍड देऊया. हा कारण टेलिव्हिजन वरती इतका टाइम स्पेंड करायला त्यांच्याकडे इतका टाइम नाहीये, कारण की त्यांचा प्रोडक्टिव्ह टाइम त्यांच्या वर्क वरती देते आणि म्हणून ते आज कुठेतरी टॉप लेवलला आहे. सो तो क्लास कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स देऊ शकतो, इंटरनेटवर. म्हणजे इंटरनेटवरती ते फक्त ऍड बघायला जातील असं नाही, पण तुम्हाला माहितीये तुम्ही कोणत्याही एका वेबसाईटला गेला तर तिथे ऍडच्या फ्रिक्वेन्सी येत असतात, राईट. आणि आपल्याला ओके वाटलं तर आपण त्या क्लिक करून आपण तिची इन्फॉर्मेशन रीड करू शकतो. दॅट्स राईट. Last point, product research includes testing of new product development, study of competitive product, testing the package. We were already learned test marketing. You know, test marketing. आठवतंय का? मार्केटिंग मध्ये गेलेला आहे मॅडम, प्लीज. सेमिस्टर 5 मिनिटं काही विचारू नका. एकतर कोरोनाच्या कृपेमुळे आम्हाला इतकं लक्षात आहे सगळ्यांना. टेक्स्ट मार्केटिंग, जसं मी तुम्हाला सांगते, जर गौरी तुला विचारले एक वाटी राईस घे आणि तो रेडी करून दाखव, तो रेडी करशील, कुक करशील, तो ओके आहे की नाही हे कसं चेक करशील. बहुतेक ओके होता. काय करतो आपण, एक सिंपल थिंग, एक राईस घेणार आपण, तो शिजलाय की नाही चेक करणार, म्हणजे तो ओके आहे की नाही हा आपण सगळ्या ह्याच्यावरून सांगतो, की सगळ्याच खाऊन टाकतो आधी होते का शिजला होता, असं नाही ना करत आपण. So this is the test marketing. Okay. So here when manufacturer introduce new product first time in the market, that time they will prefer test market. That means produce small quantity first of all. तो काय करेल, स्मॉल क्वांटिटी प्रोड्यूस करेल, मार्केटमध्ये सेल करेल, दिस इज ओके. देन तो काय करेल, प्रोड्यूस मास प्रोडक्शन. सपोज त्याच्या लक्षात आलं की अरे हे प्रोडक्ट फारसं कंझ्युमरला आवडत नाहीये, कंझ्युमर आर नॉट सॅटिस्फाय अबाउट दिस प्रोडक्ट, दॅट टाइम दे मॉडिफाय एक्झिस्टिंग प्रोडक्ट. त्यामध्ये प्रयत्न करेल, अदरवाइज तो क्लोज करेल. फर्स्ट ऑफ ऑल तो मॉडिफाय करायचा प्रयत्न. दिस इज द टेस्ट मार्केटिंग डेव्हलपमेंट. इज इट क्लिअर पॉइंट? हा खूप वेळा रिपीट होणारा पॉइंट आहे, लक्षात ठेवायचा. टेक्स्ट मार्केटिंग, पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी आणि स्किमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी. यू नो पेनिट्रेशन? पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी तुम्ही आता एफवायच्या क्लासमध्ये जाऊन विचारला तर लिटरली ते आन्सर देतील. एसवायच्या क्लासमध्ये जा. पेनिट्रेशन मार्केटिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी आणि स्किमिंग खूप वेळा मी सांगितलेला पॉइंट. स्किमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय असू शकेल सांगा बरं ना. तुके मारू नका रे. स्किमिंग आणि पेनिट्रेशन मध्ये आपण असं, मला असं वाटतं की तुम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा लर्न केलं असेल प्रोडक्ट लाईफ सायकल. त्याच्या 4 स्टेजेस होत्या. मॅडम जर सकाळी सकाळी त्रास देऊ नका असं बिलकुल म्हणू नका, है ना. असं एक सायकल होतं, आठवते का? आठवणे यावरतीच माझा विश्वास नाही म्हणा, है ना साक्षी. आठवण्यावरती माझा विश्वास नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे ना गौरी. सकाळी सकाळी विचारते. इंट्रोडक्शन स्टेज, ग्रोथ स्टेज. अरे मला असं वाटलं होतं की 2 सांगितल्यानंतर तरी तुम्हाला आठवतील. मॅच्युरिटी अँड डिक्लाइन झालेला आहे, इव्हन मार्केटिंग मध्ये झालेला आहे, ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा झालेला पार्ट आहे. चंपकूटचे काही येत नाही तुम्हाला. हो, इंट्रोडक्शन स्टेज मध्ये काय असतं, व्हेन मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस प्रोडक्ट इन द फर्स्ट टाइम, त्यावेळी त्याला खूप सारे कष्ट घ्यावे लागतील. की असं नाही की अरे हा मार्केटमध्ये पहिल्यांदा प्रोडक्ट आणले आणि ते सेल झालं, असं नाही होत. म्हणजे इंट्रोडक्शन स्टेज मध्ये त्याला काय करावं लागतं, फर्स्ट थिंग प्रोडक्टची प्राइस ही रिझनेबल चार्ज करावी लागते, राईट. म्हणजे असं नाही की खूप तुमचं कॉमन, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुमचं प्रोडक्ट हे कॉमन असेल त्यावेळी तुम्ही रिझनेबल प्राइस चार्ज करू शकता. मी काय सांगते, कॉन्सन्ट्रेट.
पेनिट्रेशन कशाला म्हटलेलं आहे? when manufacturer introduce common types of product in the market but first time, that time they will charge very low price for the purpose of survival. ओके, तुमच्या प्रोडक्टचं सर्वायवल झालं पाहिजे मार्केटमध्ये. तुमचं प्रोडक्ट सेम आहे, सेम इन द सेन्स फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये खूप सारे सोप ऑलरेडी आहेत, पण तुम्ही एखादं प्रोडक्शन घेतलेलं आहे जे सोपचंच आहे. आता हमाम आहे, लक्स आहे, लाइबो आहे, डव आहे, पण मग कंझ्युमरने का बरं तुमचं प्रोडक्ट परचेस करावं? तरी तुम्ही सोपचं प्रोडक्शन घेतलं आणि त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट वेगळे आहेत असे दाखवले, दिस इज युजफुल फॉर ओनली गर्ल्स, आणि मग त्यांची जरा स्किनवरती कॉन्सन्ट्रेट करा, सेल होणार. ओके, सो दिस इज द प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणतो आपण. देन असं नाही की हा लक्स 10 ला येतोय, मग तुम्ही त्यावेळी फर्स्ट टाइम काय करता, तुम्ही तो 8 रुपीजला चार्ज करा, 9 रुपीजला चार्ज करा. लक्षात येते? सो penetration pricing strategy means here manufacturer charge very low. तुम्हाला पहिल्यांदा बघताय का? आपल्याच क्लासचे स्टुडंट आहे, माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. काय सांगितलं सांगा? पेनिट्रेशनच्या पुढे जा, पेनिट्रेशनच्या पुढे जा. पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी मीन्स काय? काय चार्ज? पण लोअर काय? मॅन्युफॅक्चरर चार्ज व्हेरी लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट फॉर द पर्पज ऑफ सर्वायवल. ओके, सो प्रोडक्ट एक्झाम्पल देऊ शकता, सोप, ऑइल, पेस्ट एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ते अपोजिट प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहे जी आहे स्कीमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी. मी परत सांगणार नाही, खूप वेळा पॉइंट रिपीट होणारे आहेत. टेस्ट मार्केटिंग, पेनिट्रेशन अँड स्कीमिंग. स्कीमिंग मध्ये काय सांगताय तुम्ही? हियर मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस इनोव्हेटिव्ह टाइप्स ऑफ प्रोडक्ट इन द मार्केट फर्स्ट टाइम, बट they will charge very high price of the product. Why? मी तर काय सांगितलं? Here manufacturer produce very innovative types of product in the market first time. Yes. ते प्रोडक्ट नॉर्मल आहे का? त्याच्यासाठी सबस्टिट्यूट आहेत का? जरी असले तरी कंझ्युमर ते लाईक नाही करत आहेत, आणि तुम्ही अशा पद्धतीचं प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे, दॅट मीन्स कंझ्युमर आर इझिली अट्रॅक्टेड फॉर युअर प्रोडक्ट, आणि म्हणून ते परचेस करतायत. आणि जेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन यायला लागेल मार्केटमध्ये, मग तेव्हा तुम्ही त्या प्रोडक्टची प्राइस थोडीशी कमी करा. एक्झाम्पल सांगा. पहिल्यांदा मार्केटमध्ये प्रोडक्ट आलं तर वाव, व्हॉट अ प्रोडक्ट यार, नाईस. अरे असं नाही, असायचं काय? मी सांगते सिरियसली तुम्हाला, असे प्रोडक्ट सांगा. असे प्रोडक्ट होते का मार्केटमध्ये? काही कधी ऐकलेले आहेत का? फर्स्ट टाइम तुम्ही ऍपलचा फोन जेव्हा बघितला असेल कोणाकडे, तेव्हा तुम्हाला कधीतरी वाटलं का वाव, त्याच्याकडे ऍपलचा फोन आहे, माझ्याकडे असायला हवा, पण मला कधीही मिळणार नाहीये. लाईक डिफरंट थिंग ऍज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट. त्यांनी काहीतरी त्यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे न्यू. कॉम्पिटिशन ऑलरेडी आहे, पण सेम आहे का? ऍपलची जी ऍपलच्या प्रोडक्टची प्राइस ही बाकी सबस्टिट्यूट प्रोडक्ट पेक्षा ऑब्विसली जास्त होती. आता कुठेतरी नाही ती रिझनेबल थोडीशी केलेली असं म्हणायला हरकत नाही, पण जेव्हा ते फर्स्ट टाइम मार्केटमध्ये आले तेव्हा त्यांनी खूप जास्त प्राइस चार्ज केले. कॉम्पिटिशन नव्हती त्यांना, आणि म्हणून त्या पिरियड मध्ये त्यांनी खूप सारा प्रॉफिट मिळाला. जेव्हा कॉम्पिटिटर यायला लागले तेव्हा त्यांनी ती थोडीशी कमी केलेली आहे, पण आजही ऍपलचा एक ब्रँड मार्केटमध्ये आहे. सो दिस इज द स्कीमिंग. येस, लक्षात येते. सो लक्षात ठेवा, स्कीमिंग मध्ये हाय प्राइस चार्ज केली जाते बिकॉज इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट. पेनिट्रेशन मध्ये लो प्राइस चार्ज केली जाते बिकॉज कॉमन टाइप्स ऑफ प्रोडक्ट कॉमन आहे. पर्पज सर्वायवल आहे, बट प्रोडक्ट कॉमन आहे. प्रोडक्टची कॅटेगरी पण लक्षात ठेवा. प्राइस कशी चार्ज केली जाते, हाय की लो, प्रोडक्टची कॅटेगरी काय आहे. ओके, इज इट क्लिअर? चला आज आपण इथेच थांबूया. मेरिट्स इम्पॉर्टंट नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. थँक्यू.